मित्रहो, विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उद्धव ठाकरे उत्सुक आहेत की नाही आहेत, उद्धव ठाकरेंनी जावं की नाही जावं, याचा खल सध्या शिवसेनेत होतोय. तो उद्धव ठाकरेंच्या डोक्यात अगदी फिट आहे की काय करायचं हे. पण तरीही शिवसेनेचे नेते त्यावरती चर्चा करतायत, त्यावरती बोलतायत, त्यावरती चिंतन करतायत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी जायचं की नाही याचा निर्णय दोन व्यक्ती घेणार आहेत. एक स्वतः उद्धव ठाकरे आणि त्याहीपेक्षा हा निर्णय अधिक लक्षणीयरित्या जर कोण घेणार असेल तर त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली अशा स्वरूपाचं एक ट्विट आपल्याला समाज माध्यमांवर पाहायला मिळालं. ही जी एक्स पोस्ट होती, त्या एक्स पोस्टच्या भोवती काही जरी फिरत असलं, ती भेट झाली की नाही झाली, या भेटीतून उद्धव ठाकरेंना काय साधायचं आहे, फडणवीसांना काय साधायचं आहे आणि नेमकं विधान परिषदेवर ठाकरे जाऊन काय होणार आहे, हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जावेत असं काहींना वाटतंय, पण त्याच वेळेतल्या शिवसेनेच्या काही नेत्यांना असं वाटतंय ठाकरे विधान परिषदेत जातात, पण ते अवघ्या काही मिनिटांसाठी विधिमंडळात पोचतात आणि तिथून नंतर आपल्या घरी येतात. त्यामुळे ती जागा स्वतः पक्षप्रमुखांनी अडवण्यापेक्षा अंबादास दानवे असतील, सुषमा अंधारे असतील यांच्यासारख्या लढाऊ नेत्यांना तिथे काम करण्याची संधी मिळावी असं वाटणारा सुद्धा एक वर्ग शिवसेनेत आहे. तर काही दिवसांपूर्वी मी आपल्याला म्हटलं होतं की सूरज चव्हाण या आदित्य ठाकरे यांच्या मित्रासाठी आदित्य ठाकरे स्वतः आग्रही आहेत. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, हा झाला इतिहास. पण गुरुवारी सकाळी हर्षवर्धन सकपाळ यांची भेट झाली उद्धव ठाकरे यांच्याशी. मातोश्री या निवासस्थानी हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. एक साधारण अर्ध्या तासाचा हा भेटीचा जो काही कार्यक्रम होता, त्यामधला या दोन्ही नेत्यांमधला जो संवाद होता तो साधारण 18 ते 20 मिनिटांचा होता. आणि या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी याच्यावरती भाष्य केलं, एक्स पोस्ट त्यांनी टाकली आणि त्या असं म्हणाल्या की उद्धव ठाकरे यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला होऊ शकतो, मवियाला होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी विधान परिषदेमध्ये येणं गरजेचं आहे. आता हे सगळं घडतंय खरं, पण जितकी मतं हवी आहेत तितकी मतं उद्धव ठाकरेंकडे किंवा महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणीतरी मतदानासाठी मदत करायला हवी. एकनाथ शिंदेंनी काही पडद्यामागून मदत करायला हवी. सुनेत्रा पवारांनी काही करायला, असं काही उद्धव ठाकरेंसाठी गरजेचं नाहीये. तर उद्धव ठाकरेंसाठी गरजेचं काय आहे? उद्धव ठाकरेंसाठी गरजेचं हे आहे, देवेंद्र फडणवीसांची आणि उद्धव ठाकरेंची असलेली जुनी दोस्ती ही पुन्हा एकदा त्याची चैत्र पालवी खुलावी यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. ते कधीपासून सुरू झालेत? तर ते गेल्या 6 महिन्यांपासून किंवा त्यापेक्षाही अधिक काळापासून सुरू झालेत. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीसाठी पत्रकार परिषद घेत होते. ती गोष्ट काय होती? तर आमच्या कुत्र्याला सर्दी झाली किंवा आमची मांजर 4 वेळा म्याव म्याव करायची, ती आता 6 वेळा करायला लागली. अशा कुठल्याही गोष्टीवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत होते. पण तेच उद्धव ठाकरे गेल्या 6 महिन्यापासून देवेंद्र फडणवीसांवर कोणत्याही स्वरूपाची टीका टिप्पणी करताना दिसत नाहीयेत. हां, संजय राऊत नित्यनेमाने बोलतायत, सुषमा अंधारे बोलतायत, अंबादास दानवे सोयीचं बोलतायत, सोयीनं बोलतायत. पण मात्र स्वतः उद्धव ठाकरे हे काही या देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागत नाहीयेत, विरोधात जात नाहीयेत. आता याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे की त्यांना देवेंद्र फडणवीसांबरोबरची असलेली मैत्री ही इतरांची नकोय. देवेंद्र फडणवीसांची मैत्री कोणाशी आहे? तर अनिल परब यांच्याशी आहे. देवेंद्र फडणवीस यांची मैत्री कोणाशी आहे? तर संजय राऊत यांच्याशी आहे. देवेंद्र फडणवीसांची मैत्री कोणाशी आहे? तर मिलिंद नार्वेकर यांच्याशी आहे. अनेक शिवसेनेतल्या लोकांची देवेंद्र फडणवीसांची खाजगीत मैत्री आहे. ती मैत्री उद्धव ठाकरेंना चालत नाही.
पण उद्धव ठाकरे यांची असलेली देवेंद्र फडणवीसांनी बरोबरची मैत्री कायम राहिली पाहिजे. आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की नाही झाली याच्याबद्दल एक मतमतांतर काही आहेत. पण मी आपल्याला अत्यंत खात्रीलायकरित्या सांगतो, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे. ही भेट दक्षिण मुंबईत झालेली आहे. आता ती वर्षात झाली का नाही झाली या तपशिलामध्ये मला जायचं नाहीये. ही भेट दक्षिण मुंबईमध्ये झालेली आहे आणि आता ज्या लोकांना असं वाटतंय की या दोघांची भेट झाली नसेल, मित्रहो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो कोणी असेल तो, त्याला जर एखाद्या व्यक्तीला भेटायचं असेल ना, तर कोणाची गाडी येणार, कोण घ्यायला येणार, कोण तिथे संपूर्ण सगळ्या गोष्टीचं नियोजन करणार, यासाठी कोणत्याच व्यक्तीची गरज नसते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला ज्याला भेटायचं आहे त्याला तो अत्यंत व्यवस्थितरित्या मनासारखा मनाप्रमाणे भेटू शकतो. इतकी आपली पोलिसांची व्यवस्था, त्याचप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था, आपली वाहतूक व्यवस्था, हे सगळं अगदी नीटनेटकं हाताळलं जातं आणि तेच उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या बाबतीत आणि फडणवीस यांच्या भेटीच्या बाबतीत केलं गेलं. एका मोठ्या उद्योगपतींच्या माध्यमातून हे सगळं आकाराला आलं आणि आता ते फुलण्या फळण्याच्या टप्प्यावर येऊन पोचलेलं. आता या सगळ्यामध्ये अंबादास दानवे हे काहीसे उदास होण्याची शक्यता आहे. कारण मी आपल्याला सांगतोय, उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाणार आहेत आणि ते शिवसेनेचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचं नेतृत्व करणार आहेत आणि तेच या येणाऱ्या काळामधला सत्तेतला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून वावरणार आहे. मग आता गोष्ट आली कुठे, तर अंबादास दानवे यांच्याशी. मी आपल्याला परवा जेव्हा म्हटलं होतं त्यावेळेला अंबादास दानवे यांची जी काय भेट झाली होती, त्या भेटींची संख्या आहे त्यामध्ये आणखी एकाची वाढ झालेली आहे आणि त्या भेटीमध्ये गेल्या 25 दिवसामध्ये अंबादास दानवे 6 वेळा पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना भेटले. आता उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांना आश्वस्त केल्याचं माझ्या संभाजीनगरमधल्या, छत्रपती संभाजीनगरमधल्या काही शिवसेनेच्या निकटवर्तीय मित्रांनी सांगितलंय की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना सांगितलंय की तुम्हाला तिथे जायला हरकत नाहीये, तुमचं आपण बघू. पण आता तुमचं आपण बघू याच्यासाठी कोणत्या वेळेला बघू, 2026 मध्ये बघू, 2029 मध्ये बघू की 2027 मध्ये बघू, ते काही सांगितलेलं नाहीये. आणि त्यामुळे अंबादास दानवे हे आता काय करणार. अंबादास दानवे यांच्याबद्दल जर आपण पाहिलं तर त्यांनी संपूर्ण राजकारण, म्हणजे ते जेव्हापासून उपजिल्हा प्रमुख होते किंवा ते जे पण काही संभाजीनगरमध्ये शिवसेनेचं काम करण्याचा जो काही त्यांचा प्रकार आहे, तो जर आपण पाहिला तर तो पक्षासाठी जितका उपयुक्त होता त्याहीपेक्षा तो अंबादास दानवे यांच्यासाठी उपयुक्त होता. आणि असं का करू नये अंबादास दानवेंनी? कारण अंबादास दानवे हे ज्या मराठवाड्यातून येतात त्या मराठवाड्यात त्यांचा जो काही पंगा आहे तो चंद्रकांत खैरेंबरोबर आहे आणि मग चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधून विस्तव जात नसताना अंबादास दानवे यांनी, आता अंबादास दानवे ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला त्यांना सगळ्यात जास्त मदत कोणी केली होती मित्रहो, तर सुभाष देसाई, जे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात आणि त्यांनी ज्या पद्धतीची मेहनत अंबादास दानवे यांच्यासाठी घेतली होती त्यामुळे आणि जी काही आर्थिक व्यवस्था होती ती तत्कालीन शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी घेतलेली होती. त्यामुळे अंबादास दानवे निवडून आले. आता अंबादास दानवे यांना पुन्हा विधिमंडळात जायचं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना शब्द दिला होता, पण तो कधीसाठी दिला होता, 2026 साठी दिला होता की भविष्यासाठी दिला होता हे काही स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे त्यांचा जीव सुद्धा वर खाली होतोय. आता जर अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून संधी मिळाली नाही तर ती संधी कोणाकडून मिळणार? एकनाथ शिंदेकडे जाणार अंबादास दानवे की भाजपकडे जाणार? भाजप त्यांना संधी देणार का? आता उद्धव ठाकरे यांना विधिमंडळामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सुरुंग पेरण्याचं काम किंवा हादरे देण्याचं काम सुद्धा आपण करू शकतो, अशा पद्धतीचा संकेत आणि संदेश देण्याचं काम देवेंद्र फडणवीस करणार आहेत का? कारण भाजपकडून ज्या 30 लोकांची यादी पाठवलेली आहे
त्या 30 लोकांपैकी कोणाला नेमकी आमदारकी मिळणार आहे का दिल्लीमधून भलतंच नाव समोर येणार आहे? जी नावं पाठवलेली आहेत त्यामध्ये बहुतांश नावं ही पक्षातले जुने जाणते जे काही कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत जे काही पदाधिकारी आहेत त्यांची नावं नक्की आहेत. पण खरंच भाजपमध्ये निष्ठावंतांना आता न्याय मिळणार आहे का? की अंबादास दानवे आत्तापर्यंत शिवसेनेत आहेत, त्यांना घेऊन भाजपमधून विधान परिषदेवर पाठवलं जाणार आहे आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची राजकीय जागा दाखवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करणार आहेत. अशा अनेक गोष्टी आपल्या समोर घडताना दिसत आहेत. आता ज्या पद्धतीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, या स्वरूपाची एक्स पोस्ट ज्या व्यक्तीने सगळ्यात आधी टाकली, ती व्यक्ती ही राज्यातल्या एका मोठ्या दलित चळवळीतल्या नेत्याची समर्थक असल्याचं सांगितलं जातं. आणि तो जो दलित चळवळीतला मोठा नेता आहे, तो आपल्या राजकारणातले अनेक निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीनं कसे फायदेशीर असतील असं बघत आपली वाटचाल करत असतो. मग अशा पद्धतीची एक्सपोस्ट आलेली जी काही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट आहे, या भेटीतून येणाऱ्या काळातलं राजकीय समीकरण हे पुढे जाताना आपल्याला दिसणार आहे. आता काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की ती काय आहे की स्वतः महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मातोश्रीवर ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले, त्यावेळेला उद्धव ठाकरे हे उत्साहित होते का? तर उद्धव ठाकरे हे एखाद्या स्थितप्रज्ञासारखं सगळं ऐकून घेत होते आणि त्या पद्धतीत त्यांची भावमुद्रा होती. पण उद्धव ठाकरे यांना विधिमंडळात जायचं आहे इतकं स्पष्ट आहे. याचं कारण काय आहे की येणाऱ्या काळामध्ये जर राजकीय सूत्र आणि समीकरणं बदलणार असतील तर आपण विधिमंडळाच्या बाहेर असून चालणार नाही, हे उद्धव ठाकरे यांना नीट कळलेलं आहे. आणि त्यामुळे भविष्यात जे काही घडेल त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हातमिळवणी करून एकनाथ शिंदे यांना राजकीय वाकुल्या दाखवण्याचं काम हे उद्धव ठाकरे करतायत. आणि त्यासाठी ही भेट होती का हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे. मित्रहो, उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन विधिमंडळातली जागा अडवावी आणि एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याचा हिरमोड करावा अशी परिस्थिती ही मागच्या वेळेला दिसली, कारण त्यांची विधिमंडळातली उपस्थिती ही अगदी उण्यापुऱ्या काही मिनिटांसाठीची होती. आता पुन्हा तसंच घडणार आहे का? उद्धव ठाकरे फक्त आमदार बनून घरी बसणार आहेत का? मागच्या वेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री पदाचा आणि माझ्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देतोय, तो त्यांनी शेवटपर्यंत दिलेला नव्हता. आता उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जावं यासाठी त्यांच्या कोर टीमला असं वाटतंय की त्यांनी जायला हवं. पण त्याच वेळेला सुषमा अंधारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, सूरज चव्हाण या मंडळींना वाटतंय की आपण सुद्धा आमदार व्हायला हवंय. पण उद्धव ठाकरे यांचा घास हिरावून तो आपल्याला मिळावा असं जाहीरपणे यातलं कुणीच बोलायला तयार नाहीये. अंबादास दानवे यांची जी काही घालमेल आहे ती घालमेल देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका दक्ष नेत्याने आणि चाणाक्ष राजकीय भिडूने ओळखलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना जर दणका द्यायचा असेल तर तो भाजप देणार की एकनाथ शिंदे देणार हे आपल्याला कळणार आहे. पण तो दणका देण्याच्या आधी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी हातमिळवणी करून आपली विधिमंडळातली वाट सोपी करून घेतलेली आहे आणि शिंदेंच्या डोक्याला एक नवा ताप येणाऱ्या काळासाठी बनवून अगदी पूर्णपणे सज्ज आहे. आता तो फक्त ताप किती होणार आहे आणि कसा होणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहे. मित्रहो, उद्धव ठाकरे हे विधिमंडळात जावेत असं आपल्याला वाटतं का? उद्धव ठाकरे हे विधिमंडळात जाऊन एका चांगल्या नेत्याची किंवा कार्यकर्त्याची जागा अडवतात असं आपल्याला वाटतं का? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये जरूर आपली प्रतिक्रिया मला कळवा आणि पुढचा व्हिडिओ यातून नेमकं काय घडणार आहे हे सांगण्यासाठी मी लवकरच घेऊन येणार आहे. मित्रहो, असेच काही व्हिडिओ आणि राजकीय गोष्टी आणि घडामोडी पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. आपली निराशा होणार नाही इतकं सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.